इंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। ह्याच्यावर ठेवूया टेबलवर, इथं तोपर्यंत नंतर ठेवतो। पंचास्त्रिय संग्रहामध्ये गाथा नंबर 83 चालू आहे। तुम्हाला चटई पाहिजे बसायला तिथं खुर्चीवर, खालच्या चटईला लागू नका, इकडे बसा, मला इथं दाखवायचं। काय चाललं होतं? धम्मथिकायमरसम् अवण्णगन्धम् असद्दमफासं लोगागाढं पुट्ठं पिहुलमसंखादियपदेशम्। काय सांगितलं होतं अर्थ? धर्मास्तिक आहे, स्पर्शरहित आहे, रसरहित आहे, वर्णरहित आहे, गंधरहित आहे आणि शब्दरहित आहे। का? कारण पुद्गलाचे हे गुण आहे ते धर्मद्रव्यामध्ये नाहीत। पुद्गलाशी त्यांचा अविनाभाव संबंध आहे, धर्मद्रव्याशी नाही। अजून धर्मद्रव्य कसं आहे तर लोकाकाश प्रमाण असंख्यात प्रदेशी आहे, लोकाकाशाला अवघाड रूपाने व्याप्त करून राहणारं आहे। पुट्ठ म्हणजे स्पृष्ट आहे, परस्पर त्याचे प्रदेश स्पृष्ट आहेत, म्हणजे त्यांच्यामध्ये खंड नाही, ते अखंड आहेत। आणि पिहुल म्हणजे विस्तृत आहे, विशाल आहे, असं ते धर्मद्रव्य आहे। हे समजून काय फायदा आहे आपल्याला धर्मद्रव्याची? धर्मद्रव्याची ओळख का करायची आहे तर सगळ्यांचं कार्य तुम्ही करायला जाता ते समजून घेण्यासाठी की धर्मद्रव्याचं कार्य त्याचं ते करणार आहे, जीवाचं कार्य धर्मद्रव्याचं जे कार्य आहे ते जीवाचं कार्य नाही। धर्मद्रव्याचं कार्य काय? गमनामध्ये मदत करणं। जे जीव आणि पुद्गल आहे त्यांच्या गमनामध्ये जे मदत करतं ते धर्मद्रव्य आहे। त्यामुळं तुम्ही कोणाचं गमन करवत नाही हे यथार्थ ज्ञान करून देण्यासाठी सगळ्या द्रव्यांचा परिचय करून देत आहेत। आता काय म्हटलं होतं निर्वाणाचं? बोला दीपाली भाभी, काय माझ्या लक्षात? हां बरं, तुम्ही काय अभ्यास केला ते सांगा, मग मी सांगते। उपचारित असद्भूतमध्ये निर्वाणाचं कारण सिद्ध भगवान धर्मद्रव्याचे उदासीन रूप निमित्त से लोकाग्रत चाकरी रूपे धर्मास्तिकाया भावात बर। अनुपचारित असद्भूतमध्ये असिद्धत्व यह औद्धिक भाव नष्ट हो जाने से सिद्धत्व प्राप्त हुआ। किंवा दुसरं आपण लिहिलं होतं, बोला तुम्ही, मी ऐकायला। हाँ, परम औदारिक शरीर बिखरकर केश नाखून मात्र रह गए। उपचारित सद्भूत मध्ये सद्भूत व्यवहार नाही आणि असद्भूत व्यवहार। त्याच्यामध्ये आपण दोन केले, काय? अनुपचारित आणि उपचारित। असद्भूतमध्ये पण दोन गेले, अनुपचारित आणि उपचारित। मग सिद्ध भगवंतांना म्हणजे आता काय म्हणायचं, मुनिराज ध्यानस्थ आहेत त्यांना निर्वाणाची प्राप्ती झाली। त्याच्यामध्ये कुठले न्यायामध्ये काय वाक्य लावायचं हे बघितलं होतं आपण, म्हणजे बघायचं होतं। मग काय सांगितलं? सगळ्यात शेवटचा पहिला लिहू का? उपचारित उपचारित सद्भूतमध्ये सिद्ध पर्याय। अच्छा, तिकडे कसे उद्देशवान? बरं, तुमचा हिशोब इकडून सुरू झाला म्हणून मी आपलं तिकडनं घ्यायला लागले। ॲक्च्युली तसं शिकलं गेलं परत कन्फ्युज होतं म्हणून पॅटर्न ठेवता असं चांगलं चालतंय, आम्हाला त्याचाच परिचय जास्त आहे, खोट्यातलं खोटं असल्यामुळं। कशाचा संबंध येणार आहे? उपचारित असद्भूतमध्ये जे काय स्वतःहून भिन्न, सर्वथा भिन्न प्रदेश आहेत, मग अशा त्या गोष्टींचा संबंध घेणार आणि
उपचाराने ते माझं किंवा तिथं आहे असं सांगितलं गेलं तर उपचरित असद्भूत व्यवहार नाही. मग तिथं काय लावायचं? सिद्धशिला वर सिद्ध विराजमान आहेत किंवा विराजमान झाले. सिद्धशिलाचं क्षेत्र म्हणजे सिद्धांचं क्षेत्र सिद्धशिला असं जर म्हणलं किंवा ते सिद्धशिलेवर विराजमान आहेत असं म्हणलं, लोकाच्या अग्रभागी विराजमान आहेत असं म्हणलं तर ते उपचरित असद्भूत व्यवहार नाही. किंवा तुम्ही सांगितलं सगळं धर्मद्रव्यांनी सिद्धांना गमन करायला मदत केली, हे सुद्धा कुठलं नाही झाला? उपचरित असद्भूत व्यवहार नाही. कारण ते सर्वथा दोन भिन्न द्रव्य आहेत. उपदेशमध्ये पण श्लोक येतो ना, ज्ञाज्ञो विज्ञत्व मायाती विज्ञो ज्ञानेत्वम रिक्षती निमित्त मात्र मन्यस्तु गते धर्मास्ति कार्यवर. बरोबर. तसं म्हणजे जसं गतीला धर्मद्रव्य मदत करतं तसं इथं पण सिद्धांना निर्वाणाला जाण्यासाठी धर्मद्रव्याची मदत होते असं म्हणणं हे झालं उपचरित असद्भूत व्यवहार नाही. दिसतंय का बोर्डवरचं? म्हणजे धर्मद्रव्य ॲक्च्युली सगळीकडं आहे पण ते नेत आहे असं नाही आहे, पण ज्याला जायचं आहे त्याला मदत करणारं ते धर्मद्रव्य असतं. म्हणून इथं लावलं काय? उपचरित असद्भूत व्यवहार नाही. समजतंय? उपचरितमध्ये काय घ्यायचं? हां, पण असद्भूतमध्ये दोन द्रव्यांचा संबंध दाखवणार. मग ज्यांचा प्रदेश भिन्न असताना सुद्धा त्याला आपण माझं म्हणणं, त्यांचा संबंध दाखवणं, ह्याला म्हणायचं उपचरित असद्भूत व्यवहार नाही. या उपचरित असद्भूतमध्ये कुठला संबंध असतो? कुठल्या प्रकारचा संबंध असतो? निमित्त नैमित्तिक. निमित्त नैमित्तिक असेल किंवा अजून कार्यकारण असं हे पण नाही, कार्यकारण नाही. एका द्रव्यात उपचरित असद्भूत उपचार असं म्हणतो ना, म्हणजे ते लांब लांबच झालं ना काही. नाही, एका द्रव्यात असतो कर्ता कर्म संबंध. उपचरित असद्भूत मध्ये एकतर न्यायिक संबंध म्हणा, निमित्त नैमित्तिक संबंध म्हणा असं चालतंय, पण त्यांच्यामध्ये कर्ता कर्म संबंध किंवा अन्य दुसरे संबंध म्हणजे तादात्म्य संबंध वगैरे येत नाहीत. म्हणून तिथं काय लावायचं? हे निमित्त आहेत आणि सिद्धांचा जीव नैमित्तिक आहे म्हणून धर्मद्रव्यांनी मदत केली असं म्हणणं काय झालं? निमित्त नैमित्तिक रूपाने संबंधाचं कथन झालं. समजतंय? तर ह्याच्यानंतर काय सांगितलं? ह्याच्याबद्दल काय कोणाला डाऊट असेल तर विचारा. कारण काय सांगायचं आहे की ते क्षेत्र जे काय सिद्ध जिथं विराजमान आहे ते क्षेत्र आपल्याहून भिन्न आहे. जसं तुमचं घर म्हटलं तर कुठला नाही झाला हो? हां, तुमचं घर उपचरित असद्भूत व्यवहार नाही. माझं घर हो ना, मला वाटलं तुमच्याशी जोडताय. हां, म्हणजे सांगायचं आहे की जे क्षेत्र पण आपल्यापासून भिन्न आहे ना, ते काय आपल्याशी एकमेक रूप नाही आहे, त्यामुळं त्या क्षेत्राला माझं म्हणणं हे झालं उपचरित असद्भूत व्यवहार नाही. उपचाराने म्हणलंय माझं आहे म्हणून. जसं लग्नाच्या पूर्वी त्या मुलीने म्हणलं की हे माझं घर आहे, तर जे माहेर आहे ते तर उपचरित असद्भूत, आणि लग्न झाल्यावर सांगावं ते नाही तर बदलूनच टाकायचं पूर्ण. मग तिचं घर तिकडचं झालं, इकडचं घरच नाही तुझं, असं का? बरं, तर सिद्धशिला हे क्षेत्र त्या सिद्धांचं आहे असं म्हणणं हे झालं उपचरित असद्भूत व्यवहार नाही. पुढं अनुपचरित असद्भूत मध्ये काय लावायचं? सिद्धत्व यह औदैहिक भाव नष्ट हो जाने से सिद्धत्व प्राप्त हुआ. नाही, एक पण कर्म राहिलं तर सिद्ध होऊ शकत नाही तोपर्यंत. तर ते सिद्ध स्वरूपाला जाणार तर हे सगळं ज्ञानात सहज प्रगट होत आहे. हे शिकायचं म्हणजे जास्त त्रास आहे उलट. अशरीरी झालो किंवा अटीकर्माच्या अभावात असं काय म्हणता येईल का? काय म्हणायचं? नीट म्हणा. अटीकर्माच्या अभावात किंवा अशरीरी झाल्यामुळे सिद्ध झाले. वाक्य नीट प्लेस करा. वाक्य वीरसागर महाराजांच्या भाषेत तसं
म्हणजे इथं कोणाचा संबंध आहे अनुपचरित असद्भूत व्यवहार यामध्ये? आठों कर्म का नष्ट हो जाने आठों कर्म नष्ट हो जाने से कसं म्हणायचं? असं नाही म्हणायचं. सिद्धत्व। आता तुम्ही सगळे एक्सपर्ट झालाय दंडयामध्ये आणि तुम्ही असं म्हणायला लागल्यावर कर्म के नष्ट होने से सिद्ध हो गए क्या वो? अनुपचरित व्हायचंय ना. हो ना, मग तिथे अनुपचारित वाक्य कसं लावायचं ते? सगळीकडे सावधान म्हणजे राहायला पाहिजे, आपल्याकडनं चूक नाही व्हायला पाहिजे. 8 जेव्हा आपण कर्मांच्या अभावाचं निमित्त असताना त्यांना निर्वाण झालं असं म्हणायला पाहिजे, कारण त्याच्या कर्माकडे कर्तृत्व जाईल ना. मग जर कर्मांचा अभावामुळं सिद्ध झालं असं म्हटलं तर कर्मांच्या मुळे ते बद्ध होते, कर्मांनीच त्यांना सुखी केलं दुःखी केलं हे अर्थ होईल. म्हणून कर्म करता नसतो, म्हणून हा नाही तेच सांगतो की निमित्त तिथं पण आहे. बहिरंगामध्ये जे द्रव्य कर्म आणि भाव कर्म, द्रव्य कर्म आणि नो कर्म आहेत ते निमित्त रूपाने, तर त्यांचं निमित्त असताना 8 कर्मांच्या अभावाचं निमित्त असताना सिद्ध निर्वाणाला प्राप्त झाले. सिद्ध दशा प्राप्त होई, प्रगट होई. सिद्ध दशा प्राप्त झाली म्हणा, निर्वाणाची दशा प्राप्त झाली, किंवा अजून 8 कर्मामध्येच येणार देहाचा सुद्धा वियोग झाला असताना, आयु कर्म नष्ट झाला असताना, हे सगळं द्रव्य कर्माकडे लावायचं. द्रव्य कर्म आणि नो कर्म यांचा अभाव झाला असताना सिद्ध दशा प्रगट झाली असं म्हणणं हे झालं अनुच्चरित असिद्धत्व सांगितलं होतं. असिद्धत्व या उदयिक भाव नष्ट हो जाने से सिद्धत्व प्राप्त हुआ. नाही ना, भाव आहेत ना ते तिकडं का घेताय तुम्ही? भाव घ्यायचं नाही होय. अच्छा, ओके. भाव कुठं घेणार आपण? बरोबर, उपचारी सद्भूत मध्ये. हा, मग इथं भाव नाही घेणार आपण. द्रव्य कर्म आणि नो कर्मांचा संबंध आहे ना तिथं. त्यांचा अभाव झाला असताना सिद्ध दशा प्रगट होणं ह्याला म्हणायचं. कारण भिन्न द्रव्य आहे, द्रव्य कर्म आणि जरी एक क्षेत्रावगाहरूप आहेत तरी ते द्रव्य कर्म आणि नो कर्म माझ्याशी एक क्षेत्रावगाहरूप आहे तरी सुद्धा त्यांचा अभाव निमित्त रूप आहे, पण जीवाचं उपादान स्वयं आहे. मग त्यांच्या अभावाचं निमित्त असताना झालं असं म्हणलं तर खोटा आहे तो पण नाही ऍक्च्युली, पण तरी सुद्धा निमित्त रूपाने कार्य करतं. म्हणून तिथं सांगितलं गेलं कर्म नष्ट झालं म्हटलं ना दीदी. असिद्धत्व हे कर्मच आहे ना, जसं औदिक भाव म्हटलं ते एक कर्मच घेतले ना आपण, तुम्ही जसं भाव म्हणला ना, मिथ्यात्व म्हणून वगैरे मी जसं. नाही म्हणलं. अच्छा, ओके ओके. म्हणजे इथं मला जर वेगळं बोलतास असिद्धत्व कर्म असं बोललं तर ते चालू शकतं इथं. असिद्धत्व कर्म नष्ट हो जाने से असं केलं तर म्हणजे असिद्धत्व वाक्य बदलतं. कुठलं कर्म आहे? ते जे औद्योगिक भाव मध्ये आलेले. हो ना, औदयिक भाव आहेत ते लावते की, पण कुठल्या कशा? कर्मांचा उदय आहे तिथं? सिद्धत्व ऍक्च्युली 8 कर्मांचा उदय आहे, त्याला त्याच्या निमित्तात असिद्धत्व असतो असं म्हटलं जातं. असिद्धत्व नावाचं स्पेशल कर्म कुठलं आहे? तर नाहीये, असं नाहीये. मग त्या कर्मांचा सद्भाव असताना, 8 कर्मांचा सद्भाव असताना तिथं त्याला असिद्धत्व ही दशा आहे. म्हणून सांगितलं जातं त्या कर्मांचा अभाव झाला असताना, द्रव्य कर्म म्हणा बरं का इथं, तर द्रव्य कर्म नो कर्मांचा अभावचा निमित्त असताना सिद्ध दशा प्रगट झाली असं म्हणणं अनुच्छरित असद्भूत व्यवहार नाही. कळलंय? आणि दुसरं एक लिहिलं होतं, परम औदारिक शरीर बिखर कर केश नाखून मात्र शेष रह गे. बरोबर, शरीराकडून परम औदारिक शरीराचा सुद्धा नाश झाला असताना सगळीकडे तिथं निमित्त लावा. म्हणजे नाश झाल्यामुळं म्हटला तर नयाभास होतो, नय पण नाही राहत. त्यामुळं म्हणजे आता माताजी जर बोलतात ना, जेव्हा आपण शास्त्रातलं कुठलंही वाक्य बोलताना एवढे सावधान असतात की आपल्याकडनं ती चूक नाही व्हायला पाहिजे की कर्माला आपण करता बनवलं. म्हणून तिथं आपण आता तेवढं शिकलोय तर निमित्त रूप वापरायचा शब्द, म्हणजे आपल्यात तशी भावभासना पण पाहिजे. म्हणायचं म्हणून नाही, तर ते निमित्त असताना त्यांचा नाश हे निमित्त म्हणा, त्यांचा उदय हे निमित्त म्हणा, काय पण असेल तर निमित्त असताना तिथं कार्य झालं म्हणलं तर अनुच्छरित असद्भूत व्यवहार नाही. पुढे जायचं. आता इथं कसं वाक्य इथे परम औदारिक शरीर बिखर कर परम केश औदारिक नाखून मात्र शरीराचा शेष नाश रह झाला असताना निमित्त कसं ना, घेणार, म्हणजे नाश वाक्याचं झाला निमित्त असताना कसं म्हणजे घालायचं? त्याचं निमित्त असताना, नाश झाल्यामुळं म्हणलात तर चुकलं. नाशाचं निमित्त असताना, नाश होणे पर असं मराठी ट्रान्सलेशन करा. होणे पर नाश के निमित्त से झाल्यावर निमित्त, हा, नाशाचं निमित्त असताना मोक्ष झाला. समजून घ्या, आता ते शब्दांमध्ये नका अडकू, फक्त आपल्याला तिथं त्या कर्मांना कर्तृत्व द्यायचं नाहीये. म्हणून द्रव्य कर्म भाव कर्मांचा संबंध आहे म्हणलात. जसं म्हणलं की सिद्ध अजून जेव्हा वर्तमानामध्ये मुनिदशेत होते तर त्यांना
8 कर्मांचा संबंध होता, कुठला नाही? असद्भूत उपचरित हे सांग. उपचरित असद्भूत. काय तुम्ही आता करावं? उपचारित नाही नाही असद्भूत. अनुपचारित असद्भूत व्यवहार नाही. हा, उपचारित असद्भूत का? संसारी दशा आहे म्हणून काय अच्छा झालं? उपचारित नाही नाही अनुपचारित yes, मी माहिती आहे चुकून मला, बोलला. ते कळलं. तुमच्या इथे डोळ्यासमोर सांगितलं. एक नाही आहे आणि तुमच्या तोंडात दुसरं नाही आहे. हा, काय झालं? 8 कर्मांचा संबंध आहे म्हणा, नाहीतर संबंध नाही म्हणा, कुठं जाणार? याच नयात जाणार. अनुपचारित असद्भूत व्यवहार नाही. ज्याच्यानी जोडतो त्याच्यानीच तोडायचं असं सांगितलं जातं. ज्या नयाने तुम्ही म्हणताय माझं शरीर आहे, कुठला नय? सोनल माझ्यासमोर बस. अनुपचारित असद्भूत. नाही नाही उपचारित ना, शरीर नाही काय शरीर म्हटलं का? हा, असद्भूत. समोर पेशंट बसलेत काय निखिलताई? ते म्हणणार आमचं डॉक्टरच जर शरीराला मानत नाही तर आम्ही त्याकडे काय पेशंट उपचार करायला जाऊ. व्हिडिओ ऑन ठेवा माझ्यासमोर, मी बसते तुमच्या समोर. म्हणजे शरीर माझं आहे म्हटलं तरी अनुपचरित असद्भूत व्यवहार नाही, आणि शरीर माझं नाही म्हटलं तर अनुपचरित असद्भूत व्यवहार नाही. मी अशरीर आहे म्हटलं तर अनुपचारित असद्भूत व्यवहार नाही. काय तरी मी सद्भूत निश्चय नाही का? हा, बरोबर. मी अशरीरी आहे काय आहे? ध्यान सूत्रामध्ये जे पण घेतो ना ते सगळे निषेधाचे विषय निश्चय आहेत. अशरीरी ऍक्च्युअली सिद्ध निगेटिव्ह आहे, पण तरी सुद्धा समजून घ्या की शरीर माझं नाही म्हणा, आहे सिद्ध. म्हणा, ते सगळं कुठं घालायचं? अनुपचरित असद्भूत व्यवहार नाही. इथं कुठला संबंध आहे म्हणून सांगितलं होतं मी? निमित्त नैमित्तिक संबंध. इथं कुठला संबंध आहे हो? या नयामध्ये कुठला संबंध लावणार? निमित्त नाही. निमित्त नैमित्तिक ठीक आहे, निमित्त एक नैमित्तिक क्षेत्र पण येत आहे. अजून एक कुठल्या क्षेत्र वाक्यामध्ये अवघात एक क्षेत्रावगाह शरीराचं संबंध दाखवायचंय ना, तर तिथं एक क्षेत्रावगाह रूपाने संबंध आहे. द्रव्य कर्मांचा आणि नो कर्मांचा जीवाशी संबंध कुठला नाही? एक क्षेत्रावगाह संबंध असतो. मग जे काय परद्रव्य आहेत ते माझ्या क्षेत्रात येऊन त्यांचा माझ्याशी संबंध झाला आणि तो संबंध नष्ट झाला, हे सगळं लावणार अनुपचरित असद्भूत व्यवहार नाही. समजलंय? प्रगती म्हणजे ताई, असताना आपण संश्लेष संबंध पाहू शकतो ना? संश्लेष संबंध म्हणा, चालतंय. तो पण तिथे लावणार, ते शब्दला म्हणला जातो कधी शरीराचा कर्मांचा जीवाशी संश्लेष रूपाने संबंध आहे असं म्हणलं जातं. ठीक आहे. काय म्हणले मी? मग तादात्म्य म्हटलं तर उपचारित मध्ये येणार असं. तादात्म्य उपचारित कुठे सद्भूत येणार? तादात्म्य कुठे येणार? निश्चय मध्ये जाणार. नाही इथे सद्भूत. आता ते अनुपचारित मग अनुपचारित सद्भूत. भेदरूप करून तादात्म्य संबंध लावणार तर इथं व्यवहार न्यायामध्ये येणार. बर, उपचारित सद्भूत व्यवहार न्यायामध्ये काय येणार? प्रगती सिद्ध ताई काय पर्याय म्हणले प्रगत मी? होते. आपल्याला काय समजणार आहे परत? नाही काय लक्षात येत नाही. नाही, असू दे, जे आहे ते लिहा. परत आपण वाचलं ना तर मग लक्षात येत असतं. जसं दिसतंय ना तसं लिहून घ्या. कारण आपण अनेक वेळा, मी एकदा बघितल्यावर ऐकल्यावर ना मला नाही आलं, मी पण हे अनेक वेळा लिहिलंय, सांगितलंय, पकडलंय, परत परत विचारलंय तर कळालं. म्हणजे आपल्याला पण समजायसाठी आपण शेवटी प्रयत्न करायला पाहिजे. लिहा. तादात्म्याचं घ्या थोडं मागं. सांगायचं. लिहायचं आणि ठेवायचं नाही काय? लिहा. असं आमच्याकडे लय जण येते, त्यांना लय जणांना देतो आम्ही भया. असं ते मेडिकलचे छोटे वह्या आहेत बघा, निळी रंगाची वगैरे. होय. हा, काय म्हणती? तादात्म्य संबंध जीव आणि गुणांमध्ये येत आहे ना. हा, गुण आणि पर्याय दोन्ही मध्ये पण संबंध येतो. कुठला येतो ते लावू आपण. औपचारिक सद्भूत व्यवहारनेमध्ये काय येणार? भाव येणार ना? हा, सांगा की. पर्याय. सत्तांना निर्वाण झालं याच्यामध्ये कुठलं कसं संबंध लावणार आहे? सिद्ध पर्याय प्रगट हो गई. हा, म्हणजे असिद्धत्वाच्या नाशाच्या निमित्ताने नाही, आता द्रव्य इथं कर्म निमित्त कशाला? किंवा एका द्रव्यात लावतो त्यावेळेस निमित्त नसतं लावायचं. एका द्रव्यामध्ये अच्छा डायरेक्ट भाव संबंध आहे. पण भाव घेतलं तर सिद्धत्व भावाच्या अभावामध्ये हा, सिद्धत्व प्रकट. सिद्ध दशा प्रकट झाली म्हणा.
कारण ही पर्याय आहे ना, केवल ज्ञान पर्याय प्रगट झाली, किंवा केवल ज्ञान नाही, ते जरा अरिहंत दशेमध्ये पण आहे. निर्वाण ही दशा प्रगट झाली जेव्हा काय म्हणायचं, किंवा काय म्हणायचं, तुम्ही म्हणल्यासारखं असिद्धत्व भावाचा अभाव झाला आणि सिद्धत्व भाव प्रगट झाला, तर ती झाली दशा लावली सगळी, तर ती उपचरित सद्भूत व्यवहार नाही. मग आता तिथं अजून एक गोष्ट हा सांग. आपण हे पण लावू शकतो ना की ऊर्ध्वगमन स्वभाव प्रकट झाला. ऊर्ध्वगमन स्वभाव पर्यायामध्ये लावायला लागेल. ऊर्ध्वगमन झालं त्याचं असं म्हणणं, तर ते पर्याय रूपाने घेतलं तर उपचरित सद्भूत व्यवहार नाही होणार. काय म्हण आत्मप्रदेशों का आकार किंचित न्यून चरम देह प्रमाण रह गया. चालतंय, कारण पर्याय आहे ती पण. किंवा तिथे सुद्धा सिद्ध दशाचा उत्पाद झाला, सिद्ध दशेचा वेळ झाला, हे सगळे एका पर्यायाचं जे कथन करणार ते सुद्धा तिथं उपचरित सद्भूत व्यवहार नाही येणार. म्हणजे सिद्धांमध्ये उत्पाद वेळ ध्रुव चालू आहे की नाही, मग कसं सिद्धत्व रूपानेच, सिद्ध सिद्ध रूपानेच उत्पाद आहे, व्यय आहे, मग त्यांचं उत्पाद वेळ ध्रुव सांगणं हे पण तिथं उपचरित सद्भूत व्यवहार नाही. त्यांच्यामध्ये पण प्रत्येक समयाला पर्याय उत्पन्न होतीये, नष्ट होतीये. त्या पर्यायाचा उत्पाद हे ती पर्याय जर घेतलं त्याचा संबंध जीवाशी, तर उपचरित सद्भूत व्यवहार नाही. सांगा इथं कुठला संबंध आहे? अनित्य तादात्म्य. हा अनित्य तादात्म्य संबंध. हा बरोबर, तुम्ही लय शार्प झालाय, कसं काय हो? अनित्य तादात्म्य संबंध, असं मी पुढे काय प्रश्न विचारणार ते लवकर कळायला लागलं काय तुम्हाला, आधीच उत्तर तयार ठेवायला. अनित्य तादात्म्य संबंध म्हणजे पर्यायाचा संबंध आहे ना, पर्याय अनित्य असते, पण त्या द्रव्याचीच आहे म्हणून तदात्म रूप आहे, म्हणून तिथं काय संबंध लावायचा, त्या पर्यायाचा त्या द्रव्याशी अनित्य तादात्म्य संबंध असतो. जिथं कुठं अनित्य तादात्म्य संबंध रूपाने कथन येणार, तिथं कुठला नाही लागणार, म्हणा नाव, म्हणजे लक्षात राहतंय. उपचारित पर्यायाचं कथन म्हणतात अनुपचारित येत नाही का? पर्यायाचं कथन उपचारित आहे, उपचार असतं ना, पर्याय उपचाराने जीवाची त्या द्रव्याची म्हटली जाते. पर्यायी जीव म्हणजे केवली अरिहंत हे अनुपचारित ह्याच्यामध्ये घेत नाही का? नाही, अरिहंत दशाही कुठलं नाही आहे, पर्याय असल्यामुळं पर्याय ही कायम राहणारी नसते. म्हणजे पर्यायाचे संबंध क्षणिक आहे, अनित्य रूपाने आहे, म्हणून त्यांचा जर जीवाशी संबंध लावायला गेला तर तो उपचार रूपाने संबंध म्हणला गेला, जसं समजण्यासाठी. म्हणून माझा क्रोध कुठला नाही, उपचारित येते, उपचारित सद्भूत व्यवहार नाही. मग काय म्हणायचं, माझा क्रोध नष्ट झाला कुठला नाही, उपचारित सद्भूत. उपचारित सद्भूतच. ज्या नयाने तुम्ही आहे म्हणताय त्याच नयाने तोडायला पाहिजे ना, तिथं कुठलीही पर्याय सांगा, तर पर्याय हे माझं स्वरूप नाहीये, मग उपचाराने त्याला आपण माझं म्हणतोय. जसं जीवाची पर्याय दाखवायची म्हणल्यावर मी अल्पज्ञानी, मी क्षयक्षम ज्ञानी, मी केवल ज्ञान, पर्याय प्रगट झाल्यावर केवल ज्ञानी त्या पर्यायाकडून बघितलं तर कुठला नाही, उपचारित उपचरित सद्भूत व्यवहार, कारण ती पर्याय आहे. भलेही केवल ज्ञान परत परत तेच पर्याय आहेत, पण तरी सुद्धा एका पर्यायाचं कथन करतोय म्हणून तिथं उपचरित सद्भूत व्यवहार नाही येणार. म्हणजे असं समजू नका की सिद्ध दशा आता नष्ट होणार नाहीये म्हणून त्याचा कायमचा संबंध आहे, असं नाहीये. पर्याय आहे तर त्याचा क्षणवर्तीच संबंध आहे, भले ती पर्याय सिद्ध रूपानेच प्रगट झाली नंतर प्रगट होताना, तरी सुद्धा वर्तमान सिद्ध पर्यायाचा संबंध त्या जीवाशी उपचरित सद्भूत व्यवहार नयानेच होणार. काय म्हणताय दीदी, मी सम्यक दृष्टी आहे कुठला नाही, मतलब आता सम्यक दर्शन ही पर्याय झाली, बरोबर. आणि मग ह्या वाक्याप्रमाणे मग हे उपचारित सद्भूत मध्ये येईल काय? बरोबर आहे. का लावायचं माहिती का, म्हणजे कुठलंही लावत असताना नाही आपल्याला फक्त त्यातनं ती गुण आहे का पर्याय आहे, कुठल्या गुणाची पर्याय आहे एवढं समजायला पाहिजे, तर नाही लागायला अवघड जात नाही. जसं तादात्म्याचा अर्थ काय?
तद आत्मरूप म्हणजे एक रूप, आत्मरूप म्हणजे एक रूप. मग तदात्मरूपाने राहणारी ती पर्याय असते, ती एक समयावरती असते. म्हणजे जरी एका समयाची आहे तरी सुद्धा ती त्या द्रव्य रूप असते. आत्मरूप म्हणतो त्याला आपण. म्हणजे आता कसं म्हणायचं, एक एक्झाम्पल बरं का, काय म्हणायचं त्याला, एक देश लावून घ्या. जसं तुम्ही जर काहीतरी नाटक करताय, त्याच्यामध्ये तुम्हाला एखादं कॅरेक्टर करायचं आहे, जसं रामाचा रोल करायचंय. तुम्ही जर त्या रामाशी तदात्मरूप नाही झाला, काय म्हणायचं, एक रूप नाही झालं तर तुम्हाला ते भाव नाही व्यक्त करता येत. मग तदात्मरूप म्हणजे काय, एक रूप, त्याच्याशी त्याच्या स्वभावात असलेलं, त्याच्याशी तन्मय. तल्लीन असलेलं असं म्हणा. मग जिथं क्षणिक तादात्म्य आहे तिथं अनित्य तादात्म्य संबंध घेतला, आणि जिथं नित्य रूपाने ते त्या द्रव्याशी अभेद आहेत तर ते नित्य तादात्म्यामध्ये जाणार. हे मग तादात्म्यामध्ये काय डिफरन्सेस आहे? काय 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 तन्मय तन्मय आणि तन्मय तादात्म्य. तेच ना, तन्मय आता एका समयापुरती ती पर्याय तन्मयच आहे त्या द्रव्याशी. तन्मय म्हणा तादात्म्य म्हणा, फक्त कुठल्या रूपाने म्हणताय ह्याच्याकडे ते डिफरन्स होणार. एक तर नित्य तादात्म्य म्हण, नाही तर अनित्य तादात्म्य म्हण. मग नित्य म्हणत असाल तर द्रव्याचं जोपर्यंत अस्तित्व आहे तोपर्यंत त्याच्या बरोबर राहणार, ते नित्य तादात्म्य रूपाने. ते गुणांचा द्रव्याशी संबंध असतो. आणि जेव्हा अनित्य तादात्म्य म्हणणार त्यावेळेस इथं पर्यायाचा द्रव्याशी संबंध. काय कळलं प्रगतीताई? विचारा, मी सांगते. तादात्म्य म्हणजे एक समयावरती पर्याय जेव्हा एकरूप होत त्यालाच म्हणायचं का फक्त? तादात्म्यचा अर्थ काय, तदात्मरूप, तल्लीन रूप. मग ते एक समय असेल, नाहीतर मग अनादि अनंत असेल. एक समयवरती असेल तर इथे येणार, अनादि अनंत संबंध असेल तर इथे येणार. तादात्म्य संबंध सद्भूत व्यवहार न्यायामध्ये तादात्म्य संबंध लागतो. फक्त अनित्य तादात्म्य सांगितलं म्हणून आपण इथे आलंय. नित्य तादात्म्य सांगणार तर इकडे येणार. गुणांचा आणि म्हणजे असं लिहिलं मी तुम्हाला समजण्यासाठी. द्रव्य आणि पर्यायाचा संबंध येणार तर उपचरित सद्भूत व्यवहार न्यायामध्ये. तुम्हाला दिसतंय का नाही? तेच मग बोला. तिथं कसं काय आलं, सिद्ध दशा तर ही कायम स्वरूपी झाली की नाही? नाही मग ना. तिथं खाली कसं तुम्ही लिहिलंय अनित्य तादात्म्य? हा, ऐका की, मी तेच सांगितलं. सिद्ध दशा म्हणत असताना ती त्रिकालिक सिद्ध दशा जी आहे ती घेऊ नकात. सिद्ध दशा सुद्धा प्रत्येक समयाला बदलतीये. सिद्ध रूपाने आता उत्पाद झालाय तर सिद्ध रूपाने वेळ झाला, पुन्हा पुढची उत्पन्न झालेली पर्याय सिद्ध रूपच आहे. मग ती एक समयावरती जी सिद्ध रूप दशा आहे त्याचा संबंध लावतोय आपण. त्यामुळं जी टिकून राहणारी सिद्ध रूप राहणार आहे अनंत काळापर्यंत, त्याच्या अपेक्षेने कथन नाहीये. मग जी एक समयावरती सिद्धांची दशा प्रगट झाली, निर्वाण झालं, जाऊ दे आत्ताच्या समयात सांगा, 8 कर्मांचा अभाव झाला आणि जेव्हा जीवाने स्वभावाला जाणलं, स्वभावामध्ये स्थिर झाले, त्यावेळेस तिथं कर्माकडे नाही जायचं असं म्हणा चालतंय. 8 भाव कर्मांचा अभाव झाला आणि सिद्ध दशा प्रगट झाली. कुठे गेला? पर्यायात स्वभाव सिद्ध झाला. हा ना, म्हणजे 8 भाव कर्मांचा अभाव झाला आणि सिद्ध दशा प्रगट झाली. कुठला नाही? भाव उपचरित सद्भूत व्यवहार नाही, इथेच लागणार. इथं सांगितलं ना, इथं कोणाचा संबंध आहे हो? विसरायला लागलाय तुम्ही. द्रव्य कर्म आणि नो कर्म यांचा जीवाशी संबंध आहे. आणि इथं कोणाचा संबंध आहे? द्रव्य आणि पर्याय म्हणा किंवा द्रव्य आणि भाव कर्म यांचा संबंध येणार तो उपचरित सद्भूत व्यवहार न्यायामध्ये. समजतंय का काय सांगितले? भाव कर्म म्हणजे जीवाचे परिणामच आहेत. हे पर्याय आहे अनित्य तादात्म्य हे समजलं. खरं मग तिथं नित्य तादात्म्यामध्ये काय घ्यायचं? हाय का? तू पुढं पुढं चालली बिचारी, हाय ते पहिल्यांदा पचव की. अजून मी तिथं गेली का? हा, उड्या मारायची तुम्हाला, लोक सिद्धार्थशीला जायचंय. हे समजलं का? याच्यात काय अडचण? तिथे 4 कर्म म्हणायला पाहिजे का आपण? शेवटचे जे आहेत ते सिद्ध दशेसाठी अघाती झालेले, तसं म्हणायची गरज आहे का? असं काय तुम्ही चालू कुठेही म्हणा, सगळ्या कर्मांचा अभाव झाल्यावर सिद्ध दशा प्रगट होते असं म्हणताय ना. मग तिथं जर द्रव्य कर्मांचा अभाव घेतला तर इकडे जाणार आणि भाव कर्मांचा अभाव घेतला तर इकडे जाणार. समजतंय का भाभी? काय सांगा, विचारा.
भाव कर्म जीवाचे परिणाम आहेत. कर्म जरी नाव टाकले तरी सुद्धा जीवाची पर्याय आहे, त्यामुळे तो सद्भूत मध्येच येणार आहे त्याचा संबंध. आणि द्रव्य कर्म म्हणत असताना पौद्गलिक रचना आहे ती, त्यांच्यामध्ये मी करू शकत नाही. काय जे काय करायचं पुरुषार्थ मी माझ्या परिणामात करणार आहे. मग मी सिद्ध अवस्थेचा पुरुषार्थ केला, कुठला नाही चरित सद्भूत. बरोबर आहे, पर्यायच आहे ना. पुरुषार्थ ही पण पर्यायच आहे, ते काय स्वभाव थोडी आहे. म्हणजे जी पण पर्याय प्रगट होणार आहे, नष्ट होणार आहे, जे पण असेल त्याचा संबंध जेव्हा लावतो त्यावेळेस तिथं उपचारित सद्भूत व्यवहार नाही झाला. तिथे तुम्ही ते काय लिहिले, द्र प्लस प, भावकर्म तर कळालं, द्रव्य द्रव्याचा पर्यायाशी संबंध, पर्यायाच्या पर्याय किंवा भावकर्मांशी संबंध. आणि इकडं द्रव्य कर्म आणि नो कर्माशी संबंध. आणि इथं काय लिहिणार चौथ्याने यात कुठे तिथे तर निमित्त इथे लांब लांबचा संबंध नसतं, डायरेक्ट संबंध नाहीये. तुम्ही आता बोलला होता त्याप्रमाणे निमित्त नैमित्तिक किंवा ज्ञेय न्यायक. मग तिथं काय लिहू, कोणाचा संबंध लिहू असं विचारते मी. नऊ ते संयोग कर्मांचा संबंध द्रव्य येते भिन्न ना. द्रव्य. नो संयोग कर्माचं संबंध नो येते कर्म का? म्हणायचं त्याला. हा हा म्हणजे इथं नो कर्म म्हणजे काय घेतलंय, शरीर इंद्रिय हे सगळं तुमचं नो कर्म. आणि त्याचं नो कर्म म्हणजे शरीराचं घर, शरीराचे कपडे, नातेवाईक जे काय आहे ना सगळं, हे ते नो कर्माचं नो कर्म लावायचं. म्हणजे असा संबंध लावणार नाही. नो कर्माचे नो कर्म. आता शॉर्टकट लिहिलेलं तुम्ही काहीतरी पुढं मागं वाचताल ना, असं लिहू नका बरं का शॉर्टकट. ते नोचे नो काय आहे कळणार नाही तुम्हाला 4 दिवसांनी. काय विचारायचंय का? थांबा एक मिनिट, तुम्हाला हे शंका आहे ना. निमित्त नैमित्तिक म्हणजे काय? निमित्त बहिरंगामध्ये जे काय असेल ते निमित्त असतं. म्हणजे माझं कार्य झालं पण त्याच्यामध्ये बाहेर कोणी मला जी मदत केली, परद्रव्य सर्वथा ते, त्याचं मदत झाली तर ते निमित्त. आणि नैमित्तिक मी, मग त्यांचा संबंध लावत असताना तो उपचरित असद्भूत व्यवहार नाही होणार. जसं उदाहरण दिलं मी, धर्मद्रव्यांनी मला मदत केली सिद्धशिलेवर जायला. मग धर्मद्रव्य किती म्हणून कारण आहे हो तुमच्या निर्वाणामध्ये? ऍक्च्युली काय कारण नाहीये, पण तरी सुद्धा कारण नाहीये असं पण नाही. निमित्त होता है लेकिन करता नाहीये म्हणतो ना, हा तसं. म्हणजे ते आहे तर जाणार आहे, पण ते आहे म्हणून जाणारच आहे असं नाही. म्हणून निमित्त हे झालं बहिरंगामध्ये उपस्थिती असते त्याची, पण ते काय तुम्हाला जबरदस्ती नेत नाही. हा, मग तो नैमित्तिक आहे त्याच्यामध्ये कार्य होणार आहे. तिथं धर्मद्रव्याचा माझ्याशी संबंध तो निमित्त नैमित्तिक संबंध. काय म्हणतात, सिद्धशिला हे क्षेत्र झालं. मग त्या क्षेत्रावर विराजमान आहे तर म्हणत असताना, जसं माझं घर कुठला नाही लावला, बरोबर. मग सिद्धांचं घर सिद्धशिला आहे, मग त्यांच्याशी संबंध लावला तरी उपचरित असद्भूत व्यवहार नाही. समजते? काय म्हणला कोण? मी नाही ऐकले, बोला. ताई आपलं इथं उपचरित असद्भूतला न्यायिक संबंध, अनुपचरित असद्भूतला संश्लेष संबंध, उपचरित सद्भूतला अनित्य तादात्म्य संबंध आणि अनुपचरित सद्भूतला नित्य तादात्म्य संबंध असं घेतलं तर चालतंय की, बरोबर आहे की. तेच की, तर निमित्त नैमित्तिक म्हणा, नाही तर न्यायिक संबंध म्हणा, चालतंय. एक क्षेत्रावगाह म्हणा किंवा संश्लेष संबंध म्हणा. ठीक आहे, समजलंय? काय शंका आहे? पुढे जायचंय? नाही, मागं जायचंय? मागच आहे करा, आपण पुढे जायच नाही, त्याच्यातच रुळा लागलाय. कधी सोडणार आहे? निश्चयात कधी जाणार? व्यवहारातच अडकून बसलाय तुम्ही लोक. अनंत ज्ञान अव्याभात रूप हो गया. हा, अनंत ज्ञान अव्याभात रूप हो गया. बरोबर. अनंत सुख सूक्ष्मत्व गुण प्रकट हो गए. अव्याबाद सुख, सुखाकडे लावतो ना ते, क्योंकि ज्ञान आणि सुख असं त्यांची जोडच आहे ना, त्यांचं ऍक्च्युली तसं बघितलं तर. चालतं. साथ म्हणू शकतो का अनंत ज्ञान के साथ? मग ते मी कट केलं परत, के साथ होते का नाही म्हणून. असे ना का पर्यायच आहे ती, त्या पर्यायाची प्रगटता सांगा कुठल्याही रूपाने, तरी पण उपचरित सद्भूत व्यवहार नाही मध्ये येणार. अव्याबाद सुख इथे पण पर्यायच म्हणा. घ्यायचं. हा, हा? पर्याय प्रगट झाली जी काय ती सगळी उपचरित सद्भूत व्यवहार न्यायामध्ये येणार. काय म्हणताय निखिल ताई? नाही, पर्यायच येणार असं. पर्याय येणार ना? चुकलं तर सांगा. अनुपचरित सद्भूत मध्ये
गुण येणार ना तिथे अनुपचारित सद्भूत इथं मध्ये इथं गुण काय येणार, येणार पण आता? अनुपचरित सद्भूत व्यवहारण्यामध्ये द्रव्य आणि गुणांचा संबंध असतो. मग हा निश्चय नाही का नाही हो? द्रव्य आणि गुण तर तदात्मरूप असतात, अनादि अनंत असतात. अखंड पण नाही तिथे घेतलं ना, आपण भेद भेद करून कथन करतो म्हणून नाहीये. जर डायरेक्टली बोललं जीव अकर्ता आहे किंवा जीवचा तर ते स्वभाव अकर्ता आहे असं म्हटलं तर ते अनुपचारित सद्भूत झालं. आणि अकर्ता जीव असं घेतलं डायरेक्टली भेद न करता ते निश्चय नाही, अभेद घेतलं तर. बरोबर. जेव्हा भेद करणार गुणांचं, जरी गुण हे जीवाशी द्रव्याशी तादात्म्य रूप आहे तरी सुद्धा जेव्हा कथन करताना समजून घेताना भेद करणार त्यावेळेस तिथं तो व्यवहार नाही होणार. पण त्यांचा संबंध त्या द्रव्याशी अनादि अनंत रूपाने आहे. त्यामुळं सांगणार काय? अनुपचरित सद्भूत व्यवहार नाही. उदाहरण सांगा इथं आता. सिद्धांना निर्माण झालं तर सूक्ष्मत्व गुण प्रगट हो गया. चूक कुठला नाही झाला सांगा तो. ते प्रगट म्हणले तर ह्याच्यामध्ये येते ना उपचारित सद्भूत. हा, पर्याय झाली ना ती. बघा पकडायला सगळे बसले दीपाली भाभी, चुकू नका. गुण, मग गुणाचं काय म्हणायचं मग? सूक्ष्मत्व गुण ते गुण म्हणजे तुम्ही एक अपेक्षेने पर्यायच म्हणले जातात आणि प्रगट म्हणलं की पर्यायच येणार नाही. बरोबर. त्याचं मग तेच मी आता संबंध विचारलं की गुणाचा गुण तिथे पण पर्याय झाली ना, गुणाचे पर्यायच येणार किती पण. फक्त गुण मुख्य करून सांगतोय आपण. केवळ ज्ञान मध्ये सूक्ष्मत्व गुण आहे फक्त गुण असं म्हणा प्रगट झाले तर म्हणले इथं ना. लावणार. आणि सूक्ष्मत्व गुण प्रगट झाला म्हणलं की इकडे गेलं. सगळीकडनं पकडायला बसले सगळेजण आता. झालं ते उपचारित सद्भूत कशाचं सांगताय तुम्ही? सूक्ष्मत्व गुण प्रगट झाला म्हणलं. प्रगट झालं म्हणलं तर पर्याय आहे, त्यामुळं उपचारित सद्भूत. आता इथं सांगा काय येणार मग अनुपचारित सद्भूत मध्ये? सिद्ध में सिद्धत्व गुण है. सिद्धांमधील गुण जे आहेत ते सगळे भेद करून सांगितलं. सूक्ष्मत्व गुण म्हणा, केवल ज्ञान गुण म्हणा, जे पण गुण आहेत ते आहेत असं सांगितलं तर अनुपचारित सद्भूत व्यवहार नाही. अनंत ज्ञान अव्याबाद रूप हो गया, आता जसं ते म्हणलं होतं ते. परत ते पर्यायच म्हणताय ना तुम्ही? पर्यायकडे झालं. सिद्धाचं ज्ञान गुण, सिद्धाचं दर्शन गुण हे अनुपचारित सद्भूत व्यवहारण्यामध्ये येतात. हो गया म्हणलं की ती पर्याय झाली. आहे म्हणून सांगा तर सिद्ध में अनंत ज्ञान अव्याबाद रूप से है. अनंत ज्ञान है, अव्याबाद ज्ञान है ऐसा बोलो ना, चलता है. तो ये इधर आ गया अनुपचारित सद्भूत व्यवहार नाही. आणि मी सिद्ध स्वरूप आहे म्हणलं तर अनुपचारित अभेद वृत्ती येते तिथे. सद्भूत व्यवहार नाही. अभेद चूक वृत्तीमध्ये केली येते ते ना. चुकला. आहे ना, मी सिद्ध स्वरूपी आहे कुठला नाही लावणार, निश्चय नाही आहे तो. अभेद वृत्ती त्यामुळं इथं व्यवहारामध्ये नेऊ नका त्याला. जेव्हा भेद करतो त्यावेळेस इथे तो निश्चय नाही झाला, व्यवहार नाही झाला. आणि जेव्हा अभेद सांगतो त्यावेळेस तो निश्चय नाही झाला. मग असं ते शिकणं लय अवघड आहे, पण अनुभव करणं आणि ते सिद्ध दशा प्रगट करणं लय सोपं आहे. त्यामुळं शिकण्याच्या फंद्यात पडू नका, उलट अनुभव करा आणि सिद्ध बना. हा, इथं नित्य तादात्म्य संबंध आहे, लिहून घ्या तसं. मग ह्याचा अर्थ असा झाला ना, सिद्ध गुणातीत झाले म्हणजेच हे ना, अनुपचारित मध्येच येत आहे ना. सिद्धांचे गुण भेद रूपाने सांगणार तर अनुपचारित सद्भूत व्यवहार नाही. म्हणून सिद्धत्व अवस्था प्रगट करणं सोपं आहे, पण त्या सिद्धांचं स्वरूप आत्ता समजून घेणं म्हणजे जास्त अवघड आहे असं म्हणावं लागेल. कारण त्या मुनींना जेव्हा ते ध्यानाला उभारले त्यावेळेस त्यांच्या ज्ञानामध्ये हे सगळं चालू आहे. श्रेणी आरूढ जे मुनी आहेत ना त्यांच्यामध्ये संक्रांती चालतात, माहिती आहे? म्हणजे काय असतं? अर्थ, व्यंजन, योग, संक्रांती. म्हणजे एका द्रव्यावरून दुसऱ्या द्रव्यावर चिंतन चालू आहे. मग कदाचित तिथं हे विषय घेऊ शकतात ते सिद्धांचं. म्हणजे सिद्धांच्या सगळ्या द्रव्यगुण पर्यायाविषयी किंवा त्यांच्या अवस्थांविषयी काय असतील ते त्यांच्या द्रव्यगुण पर्यायाविषयी विचार. मग हे सगळं चिंतन तिथं बुद्धिपूर्वक चालू राहू शकतं श्रेणीमध्ये. पण पुरुषार्थ तर अंतरंगामध्ये चालू आहे, जाणण्याचं कार्य चालू आहे. मग त्याचं फळ म्हणून सिद्ध दशा प्रकट होणार. आपण काय करतोय? आपण ह्याच्यामध्येच अडकून बसलोय. त्यांचं स्वरूप काय हे समजून घेण्यासाठी आपलं धडपड. पण तिथं त्यांना ते बुद्धिपूर्वक उपयोग लावत नाही आहेत.
पण आता काय म्हणायचं, ते बुद्धिपूर्वक चालू आहे त्यामुळं त्या चिंतनामध्ये येतो विषय असा काय, पण ते स्वतःतून च्युत होत नाहीत जे श्रेणी आरूढमुनी आहेत ते. आणि मग ते सांगितलं की तशाच धारेनी जर शपक श्रेणी मांडतील तर केवळ ज्ञानाला प्राप्त होऊन सिद्ध अवस्था प्रगट होईल. म्हणून आपल्याला सुद्धा तशी सिद्ध दशा प्रगट करायची असेल तर सिद्ध स्वभावाचा अनुभव करा. सिद्ध काय म्हणायचं, सिद्ध स्वरूप, सिद्ध स्वभावाला जाणल्याशिवाय सिद्धांचं स्वरूप समजत नाही आणि सिद्धांचं स्वरूप समजल्याशिवाय सिद्ध स्वभाव जाणण्यात येत नाही. काय करायचं मग, खटक्याचं कुलूप, चावी आत आहे, चावी आल्याशिवाय कुलूप उघडणार नाही, कुलूप उघडल्याशिवाय चावी मिळणार नाही, कसं मिळणार मग. म्हणून सांगितलं आज्ञा सम्यक्त्व सांगितलं जातं, जे आहे ना शास्त्रामध्ये असं सांगितलं ते प्रमाण. हां, ह्या श्रद्धांपूर्वक पुढं सरकणार तर नियमाने आपल्याला आपलं स्वरूप मिळणार. आणि ज्याला आपला अनुभव आला, ज्याला आपलं स्वरूप समजलं, त्याला सिद्धांचं स्वरूप काय अवघड नाही. म्हणून तसा मी आहे असं जाणा. ओ जाणा. या माझ्या आत्म्यामध्ये कोणतेही कर्म नाहीतच. पहा, कर्मांचा आणि माझा संबंधच नाही. कर्म मला संसारी बनवणारे नाहीतच, कर्म मला मुक्ती देणारे नाहीतच. हा मी आत्मा तर सर्व कर्मांपासून सर्वथा मुक्तच आहे, सर्वदा मुक्तच आहे. निष्कर्म स्वरूपोऽहं मुक्त स्वरूपोऽहं जीवोऽहम्. ओम. सर काय शंका आहे का? बरोबर. सद्भूत म्हणजे असलेला संबंध दाखवतो, असतभूत म्हणजे असत शब्द सांगतो नसलेला. जो असत रूप आहे